क्षेत्रवासी गाव कोपरखडणे येथे मामा सावंत संकल्पित असे संजय पंढरनाथ सावरी, त्याचप्रमाणे आपल्या हरिभक्तपरायण मनीषा संजय सावरी यांच्याकडं सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली गेली आणि तत्पुष्ट मधुकामराची कल्पही संगीती आपल्या सेवेसाठी घेतलेला अभंग पैठण रहिवासी क्रांतीचे सागर नाथराया यांचा फक्त 3 चरणाचा आणि देवप्राप्तीचं साधन उत्कृष्ट अशा प्रकारे सांगणारा हा अभंग. तसेच अभंगाचा नाथराया आखरी समाजाला, जगताला, धनाधनाला सांगतात. जीव भाव जेणे अर्पेला देवा, जीव भाव जेणे अर्पेला देवा, तयाची ते सेवा न म्हणे नीच अथवा उंचपण, न म्हणे नीच अथवा उंचपण, भावाची कारण नसे देवा. देव भावासाठी लागे पाठोपाठी, देव भावासाठी लागे पाठोपाठी, एका जनार्दनी भेटी येतो मिळे. न म्हणे नीच अथवा उंचपण, न म्हणे नीच अथवा उंचपण, भावाची कारण
माझे करावे कीर्तन त्यांनी नारायण देईल भेटू. आणि आपण नेहमी सांगत असतो की मनुष्य देव प्राप्त झाल्यानंतर आपण आपल्या जीवनामध्ये असं काही कीर्तन केलं पाहिजे की त्या कीर्तनाने भगवंत नारायण संतुष्ट होऊन आणि आपल्याला भेटी देईल. आपल्याला भगवंत भेटी देईल असं काहीतरी सत्कर्म सुकर्म आपल्या जीवनात घडलं पाहिजे असं तुकोबारायांचं मत आहे. आणि आज आपलं जे सेवा आहे या ठिकाणी ते आपले संजय बाबा टावरी आणि त्यांच्याकडं सत्यनारायणची महापूजा आणि तत्प्रत्यक्षही सेवा आणि म्हणून देव प्राप्त करण्यासाठी आपण जे अनेक साधनं वापरतो. आज आपण पाहिलं, आपण जर कथा ऐकली सत्यनारायणाची तर महान अशी एक साधूवाण्याची कथा आहे आणि 5ही अध्याय त्या साधूवाण्याच्याच कथेवर आधारित आहे. प्रश्न असा आहे की सत्यनारायण हा जो भगवंत आहे तो मृत्यूलोकातील नाही, स्वर्गलोकातील. सत्यनारायण ही कथा किंवा सत्यनारायणची पूजा ही स्वर्गामध्ये चालायची बरं का. पण एकदा नारद मुनी मृत्यूलोकामध्ये संचार करत असताना या मृत्यूलोकातील कलियुगातील एकंदरीत दुःखमय स्थिती समाजाची दुर्दशा पाहिल्यानंतर आणि नारद मुनींना एक थोडीशी दया आली आणि नारद मुनी जेव्हा वैकुंठात गेले तेव्हा भगवान विष्णू महाराजांना भेटले आणि विचारले की देवा, मृत्यूलोकीची स्थिती अतिशय कलियुगाची फार कठीण आहे, संपूर्ण दुःखमय वातावरणामध्ये समाज जगून राहिलेला आहे आणि या स्थितीमध्ये हा जो जीव आहे तो जो तुमचा अंश आहे, तुम्ही एवढे सुखाने नांदता आणि तुमचाच अंश जीव हा मृत्यूलोकी इतकी दुःखमय स्थिती भोगून राहिलेला आहे, तर त्याच्यावर काही उपाय आहे का. म्हणून भगवान विष्णूने सांगितले नारदाला की उपाय उत्तम आहे. सत्यनारायणची महापूजा आयोजित केली. भावाने जर आपण त्याच्यावर 1000 बेलपत्री वाहिली तर निश्चित आपल्याला काय होईल, त्या मनुष्यपणाला सुखसंपत्ती लाभेल, त्याच्या जीवनामध्ये संसारामध्ये समृद्धी प्राप्त होईल, त्याचा संसार भरभराटीला लागेल. आणि म्हणून नारद मुनी पुन्हा मृत्यूलोकी आलेले आहेत. अगदी थोडक्यात मी सांगेन. आणि एकंदर आपण जर विचार केला तर भगवान विष्णू एका म्हाताऱ्याचं रूप घेऊन आलेले आहेत. एक म्हातारा मुली विक्या, त्याची फार अतिशय अवस्था कठीण होती आणि त्या म्हाताऱ्याला त्याने मार्गदर्शन करून आणि मग त्या म्हाताऱ्यांचे मुली विकून थोडे पैसे जमवून आणि सत्यनारायण केला. थोडक्यात सांगतो, त्याची भरभराट झाली. आता थोडक्यात आपण की ही सत्यांची पूजा पाहिल्यानंतर साधू आणि त्या ठिकाणी आलेलं आहे. साधूवाण्याची अवस्था कठीण होती आणि मग त्याने त्या सत्यांचं दर्शन घेतलं आणि त्याच्याकडे संकल्प. माणसं काय करतात, जेव्हा सत्यांच्या पूजेला येतात, दर्शनाला येतात, तेव्हा संकल्प करतात की माझा पण असा असा संकल्प आहे, माझी अशी अशी इच्छा आहे आणि ती इच्छा पूर्ण झाली तर आम्ही सत्यनारायण करू. प्रत्येकाची अशी वेगवेगळी इच्छा असते, प्रापंचिक, सांसारिक, अन्य काही शारीरिक पिढीची वगैरे. आणि म्हणून मग साधूवाण्याने तो संकल्प केल्यानंतर साधूवाण्याची सुद्धा थोडक्यात भरभराट झाली बरं का. मग साधूवाणी पैसा मिळवण्यासाठी परदेशात गेलेलं आहे. पण इकडे काय झालं, जाताना त्यांनी सत्यनारायणाचं दर्शन घेतलेलं नाही. सत्यनारायणाचं दर्शन घेणं गरजेचं आहे एक, आणि दर्शन घेऊन सुद्धा तुम्ही घाईघाईत गेला तर प्रसाद भक्षण करणं अति महत्त्वाचं. तर मला वाटतं महाराज आजच्या भटजी काकाने नेमकी तीच चुकी केली की उभयतांना जो प्रसाद द्यायचा असतो तो प्रसादच दिला नाही. आणि तो किती द्यायचा असतो, भरपूर द्यायचा असतो. की त्यांचा जो उपवास असतो
तो उपवास त्यात शमेल किती प्रसाद द्यायचा असतो की कमीत कमी एकेका ते उभयताना पाव किलो प्रसाद द्यायचा असतो आणि तो त्याला जेवढा दिला तो एकट्यानेच खायचा असतो, त्याच्यात कोणी भागीदार नसतो. म्हणजे एवढा तो खायचा असतो की पोट भरून त्याने ढेकर दिला पाहिजे. लक्षाला का? म्हणजे ढेकर एक एक सुखाचं चिन्ह आहे. ढेकर देणं म्हणजे एक तृप्ती. मला काय सांगायचं आहे की शुद्धीची तृप्ती, तर संसाराची तृप्ती व्हावी त्याच्यासाठी एवढा प्रसाद तो उभयताना दोघांना वेगवेगळ्या पानावर द्यायचा असतो. असो आपला विषय काय की साधू आणि परदेशात गेलेला आहे, पण प्रसाद भक्षण न केल्यामुळं त्या देशामध्ये चोरी झाली आणि ते चोरी घेऊन पळत असताना जे काय जे वस्तू असतील त्या नेमकी त्यांनी ज्या ठिकाणी साधू आणि भाड्याने खोली घेऊन तिथे व्यापार करत होता जावई आणि तो, नेमकी या बहादरांनी ते त्याच्या खोलीमध्ये ते द्रव्य टाकलं आणि ते पळून गेले. नेमके हे दोघे सापडले वगैरे वगैरे, त्यांना अटक झाली. पुढे इकडे त्याची पत्नी ती लीलावती आणि मुलगी कलावती, बरोबर आहे ना, तिला आठवण झाली आणि तिने बाजूला सत्यनारायण पूजला गेला तिथे दर्शन घेतलं दोघींनी आणि प्रसाद भक्षण केला. तर लगेच त्या राजाच्या स्वप्नात देव गेला सत्यनारायण आणि त्याला सांगितलं की बाबा हे खरे चोर नाही आणि म्हणून त्यांना तिथून सोडले. भरपूर त्यांनी विपुल द्रव्य कमावलं होतं, पण येताना पुन्हा सत्यनारायण पाहिलं यांची परीक्षा घेऊ. मी थोडक्यातच सांगेन असं भरपूर द्रव्य असल्यामुळं अगदी ती नाव त्यांची अगदी काठापर्यंत पाण्याने म्हणजे पाणी बुडली होती. पण जेथे सत्यनारायण महाराज म्हाताऱ्याच्या रूपावेशनाला विचारलं हो वाणी किंवा साधू वाणी किंवा महाराज हे काय आहे? म्हणे काय नाही, पाला पाचवला. काय सांगितलं? पाला पाचवला आहे. एवढं म्हटल्याबरोबर त्या म्हातारा म्हटलं तथास्तू म्हटल्याबरोबर नाव वर आली. कारण ते जड द्रव्य होतं, ते सामान होतं, ते हलकं झालं, पाला पाचवला. आणि मग जावयाच्या लक्षात आलं की तो म्हातारा दुसरा कोणी नव्हता. मग त्यांनी पुन्हा ते जाऊन ते सत्यनारायण दर्शन घेतलं, पुन्हा ते द्रव्य मिळालं वगैरे वगैरे. नौका येऊन लागलेली आहे किनाऱ्याला. इकडे बायकोला तपास लावला की आपले पतिराज आले. मग त्याची जी मुलगी होती ती देवाचं दर्शन न घेता प्रसाद सेवन न करता धावत आली, तर जावई गायब झाला. मला काय सांगायचं म्हणजे प्रसाद भक्षण न केल्याने किती मोठी हानी होते. आणि म्हणून सर्वात उत्तम नामस्मरण. नामस्मरण तुम्ही झोपून करा, उठून करा, बसून करा, आंघोळ न करता करा, तोंड न धुता करा. कसंही नामस्मरण केलं तरी त्याला कोणत्याही प्रकारचा विटाळ होत नाही. आणि जो मंत्रोच्चार जो आहे, मंत्र उच्चाराची नुसती अक्षरं मागे पुढे झाली तरी पाप लागतं, बरं का. आणि म्हणून इतर खटपटीत पडण्यापेक्षा उत्तम देव जोडायचा असेल तर आपल्याला फक्त काय केलं पाहिजे? नामस्मरण केलं पाहिजे. आणि नामस्मरण करण्यासाठी या प्रसागुण नाथराय सांगतात, फार सुंदर अभंग आहे, 3 चरणाचा अभंग आहे. आणि या 3 चरणाच्या अभंगामध्ये 5 वेळा देव शब्द आलेला आहे आणि 3 वेळा भाव शब्द आलेला आहे. म्हणजे देव आणि भाव याचा निकटवर्ती संबंध किती आहे तो या अभंगातून नाथराय समाजापुढे मांडताय. जीव व भाव जेणे अर्पिला देवा. म्हणजे देवाला अर्पण करायचं असेल तर तिथे 1000 बेलपत्र, 1000 तुळशीपत्र किंवा 1000 विष्णू सहस्रनाम एवढी खटाटोप करण्यापेक्षा नाथराया कलियुगातील अल्पवयातील सामान्य धगधगीच्या जीवनातील माणसाला नाथरायाने उत्तम आणि सोपा मार्ग सांगितलेले. जीव व भाव जेणे अर्पिला देवा. फक्त आपला जीवभाव देवाला अर्पण करायचे. जीवभाव देवाला अर्पण केला की नाथराय सांगतात तयाची ते सेवा करी देव. देव नुसता भेटतो, नुसता त्याची ओळख होते असं नाही आहे, तर प्रत्यक्ष देव येऊन त्याची सेवा करतो. मग आम्ही म्हणतो मग आता का सेवा करत नाही, आता का सेवा करत नाही? त्याचं कारण आहे भावमंदला नाही का? देवमंदला भाव बुडाला काय करू. म्हणजे सध्या कलियुगामध्ये भाव बुडलेला आहे, भाव शिल्लक नाही आहे. आणि नुसता भाव अर्पण करायचा नाही आहे, ना जीवभाव अर्पण करायचे. पुढे पाहू आपण. आणि जीवभाव अर्पण केल्यानंतर
स्वतः भगवंत येऊन आणि आपली सेवा करतो. आता सध्या आम्ही कुणाची सेवा करतो? आम्ही देवाची सेवा करतो. आणि देवाची सेवा करून उगीच सेवा करत नाही आहे, तर देवाकडून आम्हाला मेवा कसा मिळेल बरं का. पण भक्त असे जरी माईक, देव असे देव सामान्य नाही आहे बरं का. अर्जुनाला भगवंताने म्हणजे सुंदर सांगितलेलं आहे की मी कसा आहे, भक्ती केला होय तैसा. मी तुमची जशी भक्ती असेल मी तसं तुम्हाला पावन होईल. आणि म्हणून असा भगवंत पुढे दुसऱ्या कडव्यात नाथराय सांगतात की न म्हणे नीच अथवा उंच पाठ. म्हणजे जो माझी जीवभावाने भक्ती करतो त्याच्यात तो कसा आहे, तो लहान आहे की मोठा आहे, कोणत्या जातीचा आहे हा विचार करत नाही. माझ्या पुढे फक्त एवढा विचार आहे, भावासाठी कारण मुख्य देवा. त्याचा भाव पाहतो मी, तो कोणत्या जातीचा आहे, त्याचं वय किती आहे, तो काय करतो मी हे पाहत नाही. त्याचा जर भाव शुद्ध असेल तर मी काय करतो, म्हणजे माझं जे तत्व आहे मी त्याची सेवा करतो. तर फक्त भावासाठी कारण मुख्य देवा, मी मुख्य त्याचा तो भाव पाहतो. नाथच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात देव भावासाठी लागे पाठोपाठी. आणि असा जो भावासाठी भुललेला देव त्याच्या पाठोपाठ फिरतो. भक्त किंवा साधक हा पुढे फिरतो आणि त्याच्या पाठीमागे देव लागतो. एका जनार्दनी भेटी देतो देव. नाथराय सांगतात की अशा साधकाला, अशा भक्ताला देव स्वतःहून भेट देत असतो. असं एकंदरीत या 3 चरणाच्या अभंगातून भावार्थ आहे. आता आपण पुढे पाहूया. काशीला, गयेला, मथुरेला, ऋषिकेशला, बद्रीला, केदारला हे रानोरान. नाथांच्या भाषेमध्ये काय आहे, रान आहे. रान कशाला म्हणतात माहिती आहे का? आपण आता शेती लावलेली आहे, शेतीमध्ये रान उगवलं आहे. रान म्हणजे निकामी गवत जे भाताला खातं आहे. म्हणजे शेतकऱ्याचं नुकसान जे गवत करतं आहे त्या गवताचं नाव आहे रान. आता विचार करा, नाथराय सांगतात रानोरान. म्हणजे आम्ही हा जो वसा घेतलेला आहे रानोरान फिरायचा, तीर्थाटन करत फिरायचा, याच्याने आपलं काय होणार आहे, नुकसान. नयेची पै हाता. नाथराय सांगतात की तुम्ही आता सध्या जे साधनं करता आहेत देवप्राप्तीसाठी, त्या साधनाने देव प्राप्त होणार नाही. कारण देव जो आहे तो भावे विना देव घेऊ नका, संदेह करू नका. भावाशिवाय देव कळणार नाही. नुसत्या भावाशिवाय नाही, तो गुरु बिना अनुभव, गुरुशिवाय देव प्राप्त होणार नाही.
हे माऊलीचं सार तत्व आहे आणि आपण आपल्या जीवनामध्ये त्याचं अनुकरण केलं पाहिजे. आणि म्हणून नाथरायांच्या भाषेत सांगायचं झालं तर देव भुलला हो भावा, देव भुलला सांडोनिया वैकुंठाशी. वैकुंठासुद्धा देवाला बरं वाटत नाही, समाधान वाटत नाही, आनंद वाटत नाही. म्हणून आनंद प्राप्तीसाठी, सर्व सुखाच्या प्राप्तीसाठी भगवंत महाविष्णू आणि मृत्यू लोकामध्ये कुठे आलेले, जिथे भाव आहे. बरं का, आता आपल्याला या अभंगातून एवढंच पाहायचं आहे की भाव प्राप्त करायचे, त्याच्यासाठी देव कसा येतो पाहू. कारण आपल्याला भाव कुठे ठेवायचे, जीव भाव कुठे ठेवायचे, देवाच्या पायी. पण देवाचे पाय कसे आहेत किंवा देव कसा आहे हा मुख्य मेनू या अभंगाचा. सांगतात एकपणे असे सर्व ठाई वसे, एकपणे असे सर्व ठाई वसे, देवाचा पत्ता या ठिकाणी तीन पत्ते सांगितले. म्हणजे देवाचा शोध घ्यायचा असेल, देवाची ओळख करायची असेल, नेमका देव म्हणजे काय संज्ञा आहे ते प्राप्त नाथराय सांगतात. एक ठाई एकपणे वसे, जो एक आहे. नाथ महाराजांची ओळख सांगितलेले देव त्याला म्हणतात एकपणे असे, जो या विश्वामध्ये एकच आहे असं. आणि एक असून तो संपूर्ण विश्वाला व्याललेला आहे. विश्वाची निर्मिती त्याच्यापासून झालेली आहे हे सांगण्यासाठी आहे. बाकी विश्वाचा आणि त्याचा काही एक संबंध नाही, फार लांब आहे भगवंत. विश्व निर्मितीपासून कोट्यावधी किलोमीटर भगवंत लांब आहे. भगवंताला ही विश्व निर्मिती माहीतच नाही. हे जे जग आहे ना महाराज, हे जग, जरी भगवंत सांगतात की जग माझ्यापासून झाले लक्षाला, पण जग कुठे हे देवाला माहीत नाही. अद्याप जगाची निर्मिती देवाला माहीत नाही. देव एवढा निर्मितीपासून अलिप्त आहे असे. कारण त्याची बाकीचं जे बालनपण आहे ते वेगळं आहे, एवढं मला सांगायचं आहे. असा जो देव आहे नाथराय सांगतात एकपणे असे, तो त्याचा एक पण कधीच भंगत नाही तो देव. लक्षात का. आता आमचं कसं आहे, आमचे अनेक देव आहेत, 33 कोटी देव आमचे. हिंदूचे देव किती आहेत, 33 कोटी हिंदूचे देव आहेत. पण ज्याचा जो एकपणे असे, ज्याचा एकपणा कधीच भंग पावत नाही, त्याला नाथराय देव सांगतात, देव म्हणतात. त्याचप्रमाणे सर्वाठाई वसे, तो एकपणे असे म्हणजे एकपणा न दुभंगता, एकपणा वर्माने न वेगळा होता, एकापासून तो वेगळा न होता सर्वाठाई जो वास करतो. नाथराय सांगतात त्याला देव म्हणतात. की तो सर्वाठाई आहे, पण त्याचा एक पण गेला का, एक पण अबाधित आहे. एक पण अबाधित राखून तो सर्व विश्वामध्ये नटलेला आहे. बरं का. आम्ही नेहमी सांगतो की भगवंत सांगतात की तुम्ही माझ्यात आहात पण मी तुमच्यात नाही, मी तुमच्यात नाही. देव जर आमच्यामध्ये असता तर देव कसा वागतो,
तसे आम्ही वागतो का? ज्या अर्थी देवासारखं आमचं आचरण नाही त्या अर्थी आम्ही आमच्यामध्ये देव नाही. लक्षात का? आमच्यामध्ये देव नाही. असं जाऊ दे, आपला तो विषय नाही. मला एवढंच सांगायचं आहे की योगी दया ध्याती हृदय कमळी, ज्याचं योगी 60,000 वर्ष आपल्या हृदयामध्ये ध्यान करतात त्याला देव म्हणतात. आणि त्या देवाची आपल्याला भक्ती करायची. नाथराय सांगतात भावे भक्ती फळे, भक्तीला उत्तम प्रकारे फुलं येऊन आणि समृद्ध अशी फळं यावीत आणि ती फळं परिपक्व व्हावीत अशी इच्छा असेल तर नाथराय भावे भक्ती फळे. भक्तीला फळं येतील पण कशी येतील? भाव असेल तर. भावे देव मिळे, भाव असेल तर देव सुद्धा प्राप्त होईल. बरं, पण निज भावे सोहळे स्वानंदाचे नाथराय सांगतात. भावे भक्ती फळे, जरी भक्तीला फळं आली तरी सुद्धा आपल्याला मुक्ती मिळेल. भक्तीचं फळ म्हणजे मुक्ती. पण मग मी मुक्त झालो म्हणजे तुम्हाला बंधन आहे. तुम्ही मुक्त म्हटलं की बंधन आलं. म्हणून जरी भक्तीला उत्तम प्रकारची मुक्तरूपी फळं आली तरी आपण सुटलो नाहीत. भावे देव मिळे, उत्तम भाव असेल तुम्हाला देव प्राप्त होईल, विष्णू प्राप्त होईल, ब्रह्मदेव प्राप्त होईल, भगवान शिव प्राप्त होईल, आणखी दत्त महाराज प्राप्त होतील, आणखी तुम्ही भगवान श्रीकृष्ण प्रभू राम तुम्ही ज्याचं ध्यान कराल तो देव तुमच्या समोर सगुण रूपाने उभा राहील. पण जरी तुम्हाला देव भेटला, देव मिळला, मला वाटतं तरी तो आनंद नाही. निज भावे, माझं या ठिकाणी म्हणजे थोडक्यात अंडरलाईन केलेले आहे. निज भावे असं म्हणजे आपला जो निज भाव आहे, स्वतःचा भाव आहे, आत्म्याचा भाव आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे तो आत्म्यापासून जो भाव निघतो तो सत्य आहे. आत्म्यापासून जो अंकुर फुटतो, आत्म्यापासून जो उमाळा, आत्म्यापासून जे स्फुरण आहे ते सत्याचं स्फुरण आहे, त्याला निजभाव म्हणतात. आणि तो निजभाव निर्माण झाला की मग आपल्या ठिकाणी काय होईल? स्वानंद प्राप्त होईल. आणि तो स्वानंद एकदा प्राप्त झाला की मग आपल्याला देवाची गरज. कारण हा जो स्वानंद आहे त्या स्वानंदासाठी, त्या सुखासाठी देव मृत्यूलोकी इच्छा करतात. स्वर्गीचे अमर इच्छिताची देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. आणि आम्हाला मृत्यूलोकी माणसाचा जन्म मिळून आम्ही अनावधानाने आता काय ठरवलंय? देव व्हायचे. काही माणसं फार गंमत आहे महाराज. नेहरू शर्ट, धोतर लावलं, टोपी, तिला टोपी उंच द्यावी आणि जगी मी एक गोसावी म्हणे आता मी देव झालो. नुसतं कपडे घालून तिला टोपी लावून माणसं देव व्हायला लागली. बरं का? आणि इथेच नाथराय सांगतात की देव होणं सोपं, अतिशय कठीणातली कठीण गोष्ट असेल तर देव. आणि एकदा आपलं आमचं मुक्ताई सांगतात शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला, न दुरी नाही देव भाव 3 प्रकारचे आहेत. तामस भाव, राजस भाव आणि सात्विक भाव. या तिन्ही गुणांच्या पलीकडे शुद्ध सात्विक भाव मुक्ताईने माऊली ज्ञानोबा यांना उपदेश केलेला आहे. शुद्ध ज्याचा भाव झाला, ज्याचा भाव शुद्ध झाला, दुरी नाही देव त्याला. मला एवढं सांगायचं की भाव तूची देव, ज्याचा भाव शुद्ध झाला तो स्वतःच देव आहे. म्हणून नाथराय अभंगाच्या पहिल्या चरणात जीव भाव जेने अर्पिला देव,
तर जीव भाव, जीवाचा आकार सांगता येईल, नेहमी सांगतो की जीवाला आकार नाही. जीव ज्याला म्हणतात तो सूक्ष्माती सूक्ष्म आहे. तो कसा आहे? सूक्ष्माती सूक्ष्म. एका इंग्रज कवीने सांगितलेले महाराज, ब्रह्मा इज द लॉंगर. हे ब्रह्म कसं आहे? महान आहे, मोठा आहे, पण दॅट द लॉंगेस्ट म्हणजे महानात महान, म्हणजे मोठ्यात मोठ्या जगात कोणाचे आहे? माऊलीने त्याचं वर्णन केलं. गगनहुनी जुने, परमाणुहुनी साने, दयाचनी सान्निध्यने विश्व चले. अशी जी शक्ती आहे लॉंगर, म्हणजे त्याच्यापेक्षा मोठा जगात कोणी नाही आहे. त्याच्यावर काय? अँड द स्मॉलर दॅट द स्मॉलेस्ट, म्हणजे लहानात लहान, जगात त्याच्यापेक्षा लहान कोणी नाही. म्हणजे तो लहान आहे, पण किती लहान? लहानाहुनी लहान. आणि दॅट अस कॅन इमेजिन, म्हणजे तो इतका सूक्ष्म आहे की तो मानवाला कळत नाही. देव कळलाच नाही. ब्रह्म काय आहे ते कळवून घ्यायचं आहे. नितांत सद्गुरूच्या कृपेशिवाय देव प्राप्त होणार नाही आहे. तो इतका सूक्ष्म आहे की दुर्बिणीने सुद्धा तो दिसणार नाही. इतका सूक्ष्माती सूक्ष्म भगवंत, त्याला ब्रह्म म्हणतात. आणि त्याला ब्रह्म का म्हणतात? मी नेहमी सांगतो की ज्याला काही नाव नाही त्याला ब्रह्म म्हणतात. आणि ज्याने विश्वाची उत्पत्ती केली तो ब्रह्मा वेगळा, तो ब्रह्मा वेगळा. म्हणजे हे जे ब्रह्म आहे ते अति सूक्ष्माती सूक्ष्म ब्रह्म आहे. आणि ते सूक्ष्म ब्रह्म जाणून घेण्यासाठी नाथराय सांगतात, जीव भाव जेणे अर्पिला देवा. आपल्यात आपला जीव भाव, मग जीव कसा आहे? जीव सूक्ष्माती सूक्ष्म आहे. देव कसा आहे? सूक्ष्माती सूक्ष्म आहे. म्हणजे जीवही दिसत नाही आणि देवही दिसत नाही. म्हणजे जे दिसत नाही त्याने एकमेकाला भेटायचं आहे. लक्षात का? म्हणजे जीवही दिसत नाही आणि देवही दिसत नाही, मग जीवाने देवाला शरण जायचं आहे. आता सांगा तुम्ही, आता आम्ही एखाद्या साधूला शरण जातो, पण सगळा समाज पाहतो. एखाद्या कीर्तनकाच्या पायावर डोकं ठेवलं की कीर्तनकार सगुण आहे आणि ते दर्शन घेणारा पण सगुण आहे. म्हणजे सगुण रूपाचं दर्शन आहे. इथे जे दर्शन आहे ते मला एवढं सांगायचं आहे की जीव हा सुद्धा निराकार आहे आणि ब्रह्म हा निराकार आहे. मी मागे भेद सांगितला होता की निर्गुण आणि निराकार याच्यात फार फरक आहे. निर्गुण म्हणजे गुणरहित पण आकार आहे, गुणरहित आकार आहे असं. आणि निराकार म्हणजे तिचे गुणही नाही, आकार नाही, आरूप अनाम संज्ञा जी आहे तिला निराकार संज्ञा आहे असं. मग ईश्वर जो आहे तो निर्गुण आहे. ईश्वर निर्गुण आहे म्हणजे त्याच्या ठिकाणी गुणाचा बाद आहे. ईश्वराच्या ठिकाणी रजगुण, तमगुण, सत्वगुण नाही, शुद्ध सत्वगुण आहे. पण तो कसा आहे? सगुण, म्हणजे आकाराला आलेला आहे. पण म्हणजे निर्गुण संज्ञेमधून ते सगुण चालवतो. म्हणजे तिन्ही गुणांवर त्याचा प्रभाव आहे. तिन्ही गुणांना तो चालवतो. कोण? निर्गुण ब्रह्म ज्याला म्हणतात. तो निर्गुण ब्रह्म तो तिन्ही गुणांचा, म्हणजे तिन्ही गुणांचा बाधित होत नाही, पण त्यांना रसद पुरवतो, तिघांना नाही. आणि तिघांना रसद पुरून सुद्धा त्या रसदमधून त्याला कुठल्याही प्रकारची बाधा होत नाही. उदाहरणार्थ की आपण एखाद्याचा खून केला तर आपल्याला काय होईल? अटक होईल, कदाचित फाशीसुद्धा होईल. पण हा जो निर्गुण ब्रह्म आहे तो तिघांसाठी सगळं काही करतो. पण त्यांच्याकडून प्राप्त होणारं जे पाप पुण्य आहे ते याला बाधत नाही. म्हणजे याचा त्याच्याशी काही एक संबंध नाही. मग हा निर्गुण ब्रह्म जो आहे तो सुद्धा सगुण ब्रह्माचा कोण आहे? साक्षी आहे. आणि निर्गुण ब्रह्माची प्राप्ती करण्यासाठी आपल्याला एक सुंदर मी उदाहरण सांगतो, दृष्टांत थोडक्यात सांगेल. आता आमच्याकडे ते ज्ञानगंगा म्हणून एक पुस्तक हिंदीमध्ये पुस्तक आहे. इतकं सुंदर त्याच्यात विचार आलेला आहे की इंद्रप्रस्थ म्हणजे दिल्ली, पूर्वीचं म्हणजे दिल्लीचं जे राज्य आहे, म्हणजे दिल्ली आतासुद्धा केंद्रशासित राज्य आहे दिल्ली. जरी ती भारताची राजधानी असेल, जरी आपल्या म्हणजे देशाचं केंद्राचं मंत्रिमंडळ जरी तिथे दिल्लीमध्ये असेल, तर दिल्ली हे केंद्रशासित राज्य आहे. जसं अंदमान निकोबार हे केंद्रशासित, गोवा नाही आता, अंदमान निकोबार, तसं दिल्ली हे केंद्रशासित राज्य आहे. म्हणजे इंद्रप्रस्थ म्हणजे त्यावेळेला राजा धृतराष्ट्राने
5 पांडवांना सांगितलं की तुम्ही इंद्रप्रस्थाला जाऊन राहा. इंद्रप्रस्थ म्हणजे दिल्ली. अगदी मी थोडक्यात सांगतो की इंद्रप्रस्थ ते देशाचा राजा चंद्रविजय नावाचा राजा होता महाराज. आणि त्याची पत्नी होती इंद्रमती. आणि ती इंद्रमती एका सद्गुरूला शरण गेली होती. आणि सद्गुरूला शरण जाऊन तिचा शुद्ध भाव होता आणि शुद्ध भावाने ती भक्ती करत होती. नेमकी त्या इंद्रप्रस्थ राज्यामध्ये म्हणजे दिल्लीचा थोडक्यात सांगतो कबीर महाराजांचा निकट संबंध होता. कबीर महाराज बहुतेक करून दिल्लीलाच राहायचे. आणि दिल्लीला ते गेल्यानंतर इंद्रप्रस्थामध्ये गेल्यानंतर ही राणी इंद्रमती राणी कबीर महाराजांच्या दर्शनाला आली. दर्शनानंतर त्याने जाणलं की बाई तर माळकरी. मग तिला विचारलं की तू बोध कुठून घेतला. म्हणे मी सद्गुरूकडून बोध घेतलेला आहे. मग सद्गुरू तुला काय सांगितलं. मग तिने नियमावली सांगितली. मला माझ्या सद्गुरूने काय सांगितलेलं आहे. तीर्थयात्रा करणे, सोमवार उपवास करणे, आषाढी कार्तिकी वारी करणे आणि एक मंत्र दिला आहे त्या मंत्राचा उच्चार करणे. म्हणजे असे अनेक नियम त्याने कबीर महाराजांना सांगितलं. कबीर महाराजांना आणखी एक मोठा नियम सांगितला की ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 देवांची सेवा करणे. तिच्या घरामध्ये 3 देवांचे फोटो होते थोडक्यात सांगायचं म्हणजे. आणि त्यांची सेवा तिच्या हातून घडत असताना मग कबीराने सांगितलं की तू हे जे करते याच्यातून तुला मोक्ष मिळणार नाही, कोणत्याही प्रकारचा लाभ होणार नाही, तुला गुरु बदलावा लागेल. तिने सांगितलं की मी शास्त्रात असं ऐकलं आहे की गुरु बदलला तर पाप लागेल. आणि म्हणून माझ्या गुरुभक्तीवर माझी श्रद्धा आहे, भाव आहे, जीवभाव आहे. आणि म्हणून मला गुरु बदलला तर पाप लागेल. मला माझ्या गुरुने दिलं आहे तेच बरोबर आहे आणि तेच मी करून राहिलेलं आहे. मग त्याने सांगितलं बघ म्हणे काय सांगितलं इंद्रमतीला सांगितलं अद्याप विचार कर, अद्याप वेळ गेलेली नाही आहे, तू गुरु बदल. म्हणजे त्यांना एवढं सांगायचं तू मला शरण ये. कबीरांना सांगायचं होतं. पण ती नाही म्हटली. नाही म्हटल्यानंतर म्हटलं बघा अल्पायुष्य. तिने सहज विचारलं मग आता माझं आयुष्य किती शिल्लक आहे. म्हणे फक्त 3 दिवस. कबीराने सांगितलं फक्त 3 दिवस तुझे आयुष्य शिल्लक आहे. आणि जर आता तू घाई केलीस, तू म्हणजे मला शरण आलीस तर तुला मी उपदेश करीन आणि त्या उपदेशाने तुझं काय जन्ममृत्यूची राहाटी तुला चुकवता येईल. मग ती जरा घाबरलीच होती. आली कबीर महाराजांना शरण. फार सुंदर त्याच्यात सांगितलेले महाराज बरं का. कबीराने सुंदर सांगितलं आहे. इतकं सुंदर उदाहरण दिलेलं आहे की समजा आता हे आपलं खेडेगाव आहे आणि खेडेगाव 4थीपर्यंत शाळा आहे. आणि 4थीपर्यंत शाळेमध्ये म्हणजे तिला एक शिक्षकी शाळा म्हणतात. म्हणजे 1लीपासून 4थीपर्यंत एकच शिक्षक शिकवतो. तो विद्यार्थी 4थी पास झाला मग त्याने आयुष्यभर तिथेच राहावं का. कारण आता 4 वर्षाच्या शिक्षकाच्या आधिपत्याखाली मी शिकलो, 4थी पास झालो, त्या शिक्षकाला सोडून कसं जायचं. सोडून चाललं जमेल का. 4 वर्षे जो 1लीपासून 4थी पास ज्या शिक्षकाने त्याला केला त्या गुरुजींना सोडून जर आता तो दुसऱ्या गावाला जात असेल, दुसऱ्या शिक्षक आधिपत्याखाली जात असेल तर पाप लागेल. हे कबीर महाराज सांगतात बरं का. ते म्हणे आपल्या उन्नतीसाठी आपल्याला दुसरीकडे जावं लागेल. तुला जे दिलेलं आहे ते योग्य नाही आहे. आणि म्हणून कबीराने सुंदर सांगितलं आहे आणि ते सुद्धा अपुरंच आहे. कबीराने सांगितलं की इथे तुला उपदेश मी देतो, उपदेशानंतर तू पात्र झालीस तुला सतनाम देईन आणि सतनामात तू जर उतरलीस तर तुला सारनाम देईन. काय सांगितलं म्हणजे उपदेश, सतनाम आणि सारनाम. म्हणजे हिंदीतलं सांगतोय उत्तर प्रदेशमधलं असं आहे. पण आता आपल्या सारनामाच्याही पुढे जायचं आहे. मला काय सांगायचं आहे की सध्या त्या ठिकाणी जे गुरु नानकजी किंवा इतर जे मंडळीचा जो परमार्थ आहे तो परमार्थ कुठपर्यंत आहे, सारनामापर्यंत आहे असं आहे. आणि आपल्याला असार नाम जे आहे लक्षात आलं का. सार आणि असार. असार म्हणजे सार 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 विठोबा नाम तुझे सार, हे सार झालं. पण असार म्हणजे साराच्या पलीकडचं म्हणजे जे नाही, जे अनाम शक्ती आहे. म्हणजे असं जे नाम आहे ते नामप्राप्तीसाठी आपल्याला सद्गुरू वाचवणे सापडेना सोय, धरावेचे पाय आदी आदी. आणि ते नाम प्राप्त करण्यासाठी नाथ महाराज सांगतात की जीव भाव जेणे अर्पियेला देवा. आपल्याला आपला जीवभाव अर्पण करायचे. आणि जीवभाव अर्पण केल्यानंतर तर कालच मी तुका म्हणे आली आणि जेवी नुरेची
वेगळी. पण मी पुन्हा पुन्हा तो अभंग पाहिला, पण मला वाटतं छापात काहीतरी बदल झाले. म्हणजे जिवे नुरेची वेगळी, जेवी नाही, जेवी नुरेची वेगळी होईलच कशी, नाही का. गोविंद गोविंद म्हणा लागली या छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवा दया. म्हणजे तू कायसहित देव झाला, पण देव झाला म्हणजे आकार बदलला नाही. परत मला आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन, पण आकार बदलला का नाही. त्याचं हृदय द्रवलं, आकार बदलला नाही. मग म्हणून तुका म्हणे आली आणि जेवी ऐवजी जिवे नुरेची वेगळी, असा तो त्याचा अर्थ आहे. असं म्हणजे मी मागे एक रामदास सांगितलं की जरी माऊली ज्ञानोबाने जरी सांगितलं असेल की आलीची भिंगुरती झाली, पण आपण कुठे पाहिली का आतापर्यंत. आली म्हणजे भिंगुरतीने आली आणली आणि त्या मातीच्या घरामध्ये ठेवली आणि तो तासाने येतो आणि तिला दंश करतो बाहेरून, आणि तिला त्या भिंगुरतीचा ध्यास लागल्यामुळं तिचा आकार भिंगुरटीचा झाला, तिला पंख फुटले आणि ती भिंगुरटी उडून गेली, असं नाही. आपल्या अनुभवाला आलेलं नाही. मग मला फक्त एवढं सांगायचं आहे की तिथे जी आली भिंगुरटीने आणून ठेवली, तिला सतत दंश केल्यामुळं तिला त्या भिंगुरटीचा म्हणजे हे ध्यास लागला तिला, की आता पुन्हा येईल आणि पुन्हा मला काय करेल, दंश करेल. म्हणजे जिवे नुरेची वेगळी, म्हणजे ती जीवाने शिल्लक राहिलेली नाही, म्हणजे ती जीवाने भिंगुरटी झालेली आहे. थोडक्यात म्हणून जीव जो आहे आपला काय जीव, त्याला जीवाला देवदशा प्राप्त करायची. आता जीवदशा काय आहे, मी देह आहे, मी देह आहे, ही जीवदशा आहे. मग जीव भाव ज्याने आरपीएला देवा, म्हणजे जीवाचा भाव काय आहे, मी देह आहे. मी देह आहे हा अनादी काळापासून जीवाला लागलेला एक कलंक आहे. असं जीवसुद्धा जड नाही, जीव चैतन्यशील आहे, जीव ईश्वराचा अंश आहे, पण मी देह आहे या कलंकाने जीव जड झालेला आहे. आणि हा कलंक पुसायचे नाचराय सांगतात, जीव भाव जेणे, म्हणजे जीवाचा जो भाव आहे, मी देह आहे आरपीएला देवा. मी देह आहे हा देवाला अर्पण करायचे, चला का. आणि हा भाव देवाला अर्पण केला की मग तयाची ते सेवा करी देव. मग ज्याने आपला जीव भाव म्हणजे मी देह आहे हे देवाला अर्पण केलेलं आहे, म्हणजे थोडक्यात की जो जीवपणाने शिल्लक राहिलेला नाही आहे, मी देह आहे हे ज्याच्या ठिकाणी अहंकार किंवा अभिमान ज्याचा शिल्लक राहिलेला नाही आहे, त्याची देव सेवा करतो. आता आपण आपलं स्वतःच पाहायचं. अद्याप आमचा जीवभाव गेलेला, मी देह आहे हा भाव अद्याप गेलेला नाही. आणि मी देह आहे हा जो भाव आहे त्याला उपदेश म्हणतात. उपदेशाने मी देह आहे हे घालवायचं. एकदा मी देह हे गेलं की पुढे सद्गुरू माऊलीला आपलं सतनाम देते. सतनाम म्हणजे सत काय, आत्मा. सत फक्त आत्मा आहे. म्हणजे तू कोण आहेस, मी मग आपल्याला असं भजन करायचं आहे, मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, असं भजन येतं. सतनाम त्याला म्हणतात. आता मी आत्मा आत्मा करता करता पुढे गेलो की सारनाम. सारनाम म्हणजे मी ब्रह्म आहे. मला काय सांगायचं आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. पण हे जेव्हा तुम्ही काही वर्ष कराल मी ब्रह्म आहे, तेव्हा पुन्हा तुम्हाला सद्गुरू भेटी देईल आणि मग तो सद्गुरू सांगेल की तू ब्रह्म नाहीस, तू ब्रह्म नाहीस. मग तू कोण आहेस, तू ते आहेस असं. आणि म्हणून आपला विषय काय, इंद्रमती राणीला त्याने उपदेश केला आणि सांगितलं 3 दिवसात तुला मृत्यू आहे. पण 3 दिवसानंतर तिला काही मृत्यू वगैरे आलेला नाही. आणि मृत्यू न आल्यामुळं ती राजाकडे गेली. राजा मालकरी नव्हता, राजा मालकरी नव्हता. पण इंद्रमती राणीने जेव्हा ती कबीराचा उपदेश घेऊन गेली आणि सांगितलं की म्हणे मला साधू भेटले कबीर महाराज आणि माझा मृत्यू टळला. त्याने सांगितलं असं कधी होईल का, म्हणे तुला मृत्यू आलाच नव्हता, टळेल कसा म्हणे.
आणि हे कबीराने ऐकलं आणि मग कबीराने ठरवलं की एकदा परीक्षा घेतली पाहिजे. आणि म्हणून अगदी 7-8 दिवसामध्ये एक सर्प आला, तिला चावला आणि ती मेली. इंद्रमती राणी मेली. मेल्यानंतर मग तिथे पुन्हा कबीर महाराज आलेले आहेत आणि कबीर महाराज येऊन तिला काय केलेलं आहे, जिवंत केलेलं आहे. थोडक्यात सांगतो मी. आणि जिवंत केल्यानंतर मग कबीराने सांगितलं की म्हणे तुला सर्प चावू शकत नाही आणि सर्प चावून तू मरू शकत नाहीस, पण तुझा संदेह गेला नव्हता. तुझा म्हणजे मी कोण आहे, मी देह आहे, हा संदेह तुझा गेला नव्हता, म्हणून तुला सर्प चावून मृत्यू आला. दुसरी गोष्ट, तुझे जे पती आहेत त्यांनाही संदेह, त्यांनाही शंका होती का असं होईलच कसं, मृत्यू आलाच नसेल तर मृत्यू येईल कसा. आणि म्हणून हे तुला मी काय केलं, एक दृष्टांत दिलेलं आहे. आणि तेव्हापासून ती सांगायची की मला जो उपदेश केला तो माझ्या पतिराजाला सुद्धा करा. पण पतिराज फार म्हणजे आमच्या टावरीसारखेच होते. आमचे संजय महाराज टावरी आहेत, त्यांच्यासारखे होते. म्हणे बाकी काही सांगा, लक्षात का. ते म्हणजे चंद्रविजय राजाने कबीर महाराजांना सांगितलं की म्हणे माझी काही हरकत नाही आहे, इंद्रमती राणीला तुम्ही कुठेही घेऊन जा परमार्थाला, तुम्ही सांगाल तेव्हा येईल. एवढंच नाही, त्याने अशी ग्वाही दिली की जर तुम्ही म्हटलं की हे राज्य तुमचं मला द्या, तरी मी हे राज्य तुमच्या पायावर व्हायला तयार आहे, हे सगळं राज्य घ्या, पण फक्त एवढं सांगू नका की तुम्ही सतनाम घ्या. लक्षात का, आमच्या टावरी महाराजांचं तेच सध्या तरी. पण होईल हळूहळू. अशीच आपण जर त्यांच्या घराला अशी साधू संतांची पावलं लागली तर विचारात बदल व्हायला काही वेळ लागणार नाही. आणि म्हणून त्याचं हे वक्तव्य ऐकल्यानंतर काळांतराने ती 80 वर्षाची झाली इंद्रमती राणी. आणि 80 वर्षाची झाल्यानंतर एकदा पुन्हा कबीर महाराज आले, तिला सतनाम दिलं. पुन्हा एकदा आले, 90 वर्षाचं वय झालं होतं, तिला सारनाम दिलं. आणि पुन्हा 100व्या वर्षी कबीर महाराज आले आणि तिला विचारलं आता कसं वाटतंय. पतीविषयी काय नाही म्हणे, कोणाचे हे घर, हा देह कोणाचा, आत्माराम त्याचा तुझी जाणे. म्हणे ती बाई सांगते की पती कोणाचा, पुत्र कोणाचा, कुणीच कुणाचं नाही या जगामध्ये. का, तिला सारनाम प्राप्त झालं होतं. मग म्हणे यायचं का. हा म्हणे आपली तयारीच आहे, हे राज्य माझं नाही आहे, हा पती माझा नाही आहे, ही पुत्र पौत्री नातवंड माझी नाहीत, माझं कोणीच नाही आहे, माऊली तुमच्याबरोबर माझी यायची तयारी आहे. पण त्याने सांगितलं तुला आता मी वैकुंठात घेऊन जातो, कबीर महाराजांनी सांगितलं. म्हणजे तिने देह ठेवला, थोडक्यात सांगतो. पण जाताना एक सांगितलं, सूक्ष्म त्याला घेऊन जाताना कबीराने सांगितलं तर तुझी काही इच्छा असेल तर सांग, आणि इच्छा असेल तर तुला वैकुंठपद प्राप्त होणार नाही. आता तुला सारनाम प्राप्त झालेलं आहे, मी तुला ती वस्तू प्राप्त झाली, पण इच्छा जर निरीच्छ झाली नसेल, तुझी इच्छा शिल्लक असेल तर तिने सांगितलं की माझी एवढीच इच्छा आहे की माझ्या आयुष्यामध्ये माझ्या पतिराजाने परमार्थामध्ये मला कधीच आडवे आले नाही, मला पाहिजे ते त्याने पुरवलं, माझी फार काही सेवा केली, पण फक्त ते मालकरी झाले नाहीत. जर त्यांना जर हे सारनाम मिळालं म्हणजे तिला त्या सारनामाची काय होती, किंमत कळली होती, शक्ती कळली होती. म्हणजे एवढं जर तुम्ही केलं तर बरं होईल. पण ठीक आहे म्हणे बा तुला वैकुंठात जाता येणार का, तर तुझी इच्छा शिल्लक आहे की माझ्या पतीचा सुद्धा उद्धार व्हावा, ही सुद्धा इच्छा आहे, ही शुद्ध इच्छा आहे, सात्विक इच्छा आहे. पण सात्विक इच्छा जरी प्राप्त झाली, बरं का, आपण खंत वाटते मला, पण ती खंतसुद्धा तुम्हाला मोक्ष मिळून देणार नाही. म्हणून खंती करायची नाही अजिबात. आपलं आपण तरी आपण काय तुकावंती त्याचे पाय सगळे मरू दे, आपलं घेणं काय. तुम्ही जगाचा विचार केला, समाजाचा विचार केला, खंती केली तर तुम्हाला मोक्ष मिळणार नाही. कबीराने सुंदर सांगितलं की जर तू पतीची खंती करशील तर तुला मोक्ष मिळणार नाही. आणि कर्मधर्मसंयोगाने महाराज काळाने त्याच्यावर झडप घातली, त्याला खाली पाडलं, काल त्याच्या छातीवर बसला आणि मानगुटीवर हात दिला होता. कबीराने दाखवलं, बघ आता तुझा जो राजा आहे ना, चंद्रविजय राजा, त्याच्या अवस्था बघ काय. पुन्हा तुला दयाली म्हणे देवा कबीरजी, सोडवा माझ्या पतीला, मला पतीने फार मदत केलेली, सोडवा माझ्या पतीला. म्हणे बघ अद्याप विचार कर, तुला मोक्ष मिळणार नाही. मग कबीर महाराज खाली आले. कबीर महाराज जेव्हा तिथे आले, ज्याच्या छातीवर तो यमदूत बसला होता त्याने कबीराकडं पाहिलं आणि तो आकाशमार्गे पळून गेला. आकाशमार्गे पळून गेल्यावर मग कबीरानं त्या चंद्रविजय राजाला सांगितलं, बघ अद्याप विचार कर, तुला मी संधी देतो 2 वर्ष. किती संधी देतो, 2 वर्ष तुला मी संधी देतो. आणि या 2 वर्षामध्ये तुला मी उपदेश
सतनाम आणि सारनाम म्हणजे तिन्ही प्रक्रिया तुझ्यावर मी करीन 2 वर्षामध्ये आणि तुला मोक्षपदाला पोचून. बोल राजा, काय तुझं मत आहे? राजाने विरक्ती प्राप्त केली. मुलाला बोलावलं, सगळं राज्य त्याच्या ताब्यात दिलं आणि सांगितलं की 2 वर्ष मी फक्त परमार्थच करेन. आणि 2 वर्षामध्ये जसं अर्धा तास उरला खटवांगरायाशी भाग्यदशा कशी प्राप्त झाली. 2 वर्षामध्ये त्याने उपदेशापासून सारनामापर्यंत गेले आणि आपल्या जीवनाचं साफल्य करून घेतलं. आणि पण आमची इंद्रमती राणी आहे, तिला मोक्ष नाही मिळाला. का तर तिला त्या ठिकाणी काय होती, खंती होती. ते आता हे भावनेने त्या ठिकाणी, भावनेने नाही, माणसं मरायला आली की दारू सोडायला तयार होतात. तुम्ही कितीही सांगा दारू सोड दारू सोड, नाही सोडणार तो. पण डॉक्टरने सांगितलं ना, एक थेंब जरी घेतलास तू 8 दिवसात मरशील, घेणारच नाही दारू. पोटही दुखणार आणि तापही येणार नाही. लक्षात आलं का? म्हणजे डॉक्टरने मरणाची भीती घातली की माणसं घाबरतात. असं संतांनी, साधू मुनींनी, सद्गुरू माऊलींनी किती कुणाला उपदेश करू द्या, तो उपदेश कधीच हा कलियुगाचा महिमा आहे. आणि म्हणून नाथ दुसऱ्या चरणात सांगतात, न माने नीच अथवा उच्च म्हणजे लहान किंवा थोर. अगदी आपण जर अगदी जवळून आपण जर विचार केला तर नात्र्यांच्या भाषेचा आपण जर विचार केला तरी भगवंताने गवळ्यांची काय केलेले आहे, गवळ्यांची ताक पिरे काय पोरे चांगली. ज्यांची संगती भगवान श्रीकृष्णाने केली किंवा ज्यांच्या संगतीने राहून त्यांचं न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे आणि तुका म्हणे भक्ती किंवा भावापुढे. म्हणजे एवढीच ज्याची सदृढ भक्ती आहे त्याच्या पुढे न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे. म्हणजे गवळ्यांनी जे आणलेलं आहे ते उच्चिष्ट आहे किंवा थोडं आहे याचा विचार म्हणजे नीच न म्हणे नीच. तर गवळ्याची जात कशी आहे, थोडी हलक्या समाजाची आहे. त्याच्या पुढे सांगतो की शबरी भिल्लीन नाही का, मग ती कोळ्याच्या वंशात जन्माला आले, भिल्लींच्या वंशात जन्माला आलेली आणि तिचं उच्चिष्ट खाल्लं न म्हणे नीच. त्याच्या पुढे आपण पाहिलं तर विदुरा घरच्या कन्या. विदुरसुद्धा कसा होता, दासीपुत्र. मला काय सांगायचं, भगवान श्रीकृष्ण कोण होता, राजा होता, द्वारकाधीश होता असं. पण तरीसुद्धा तिथे भक्तीने कन्या खाल्ल्या, कच्च्या न रांधलेल्या कन्या. मला एवढं सांगायचं की न म्हणे नीच अथवा उंचपण. मग हा लहान आहे, हा मोठा आहे, हा भाव किंवा हा भेद भगवंताच्या देवाच्या ठिकाणी नाही आहे. कारण भावाशी कारण मुख्य देवा. मी देवाच्या ठिकाणी फक्त काय आहे, भाव. तुका म्हणे एक भावाची कारण आणि वाहत शान विठोबाची. अगदी मी तुकोबाराया सांगतो की विठोबाची आण घेऊन सांगतो की देवाला फक्त काय पाहिजे, भाव पाहिजे. लक्षात का. आणि हाच दुष्काळ देवभावाचा भुकेला, देवभावाचा भुकेला आहे. आणि हाच दुष्काळ तयार आहे. जिथे भाव नसेल तिथे दुष्काळ आहे, जिथे भाव आहे तिथे काय आहे,
सुखाला विठ्ठला 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 आणि म्हणून भाव ज्याला म्हणतात तो शुद्ध भाव करण्यासाठी आपल्याला आता काय करायचं, आपण देव पाहिला, देव निर्गुण आहे, निराकार आहे, अनाम आहे, देवाला गाव नाही, देवाला नाव नाही, सगळ्या गोष्टी आपण रोजच पाहत आहोत नाही का. आता आपण मग देवप्राप्तीसाठी जो भाव पाहिजे तो भाव आपल्याला प्राप्त करायचा आहे, बरं का. आता भावाचे 8 प्रकार आहेत. अष्टसात्विक भाव नाही का. आनंदले मन प्रेमे पाझरती, तुका म्हणे काळा कोठे अभेद देखिला. थोडक्यात की म्हणजे तो त्याच्या पुढे आपण काफे तो थरारी भाव प्राप्त करायचा असेल, अष्टसात्विक भाव, त्याचं म्हणजे एक सुंदर तुका उदाहरण देतो. काफे तो थरारी स्वरूप देखता नेत्री आश्रूच्या भीतरी वाहतात, बरं का. त्याच्या पुढे कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटे हृदयी प्रगटे राम. म्हणजे देव प्राप्त होण्याचं हे लक्षण आहे. कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटे हे देव प्राप्त होण्याचं लक्षण तुकोबाराजाने आपल्या अभंगातून सांगितलेलं आहे. आणि म्हणून अगदीच आपण भावाचा विचार केला तर जेव्हा शुद्ध भाव आपल्या ठिकाणी निर्माण होईल त्यावेळेला काय होईल, या देहाची अवस्था बदलली जाईल, बरं का. म्हणजे माणूस गदगदा द्रवते चित्तम रुदतेपी क्षणम हसते क्वचित उद्गायते मदभक्तियुक्तम भुवनम पुनाची. म्हणजे ज्याच्या ठिकाणी अष्टसात्विक भाव निर्माण झाला तो रडतो, हसतो, उड्या मारतो, बरं का. उद्गायते नृत्यतेच मदभक्तियुक्तम भुवनम पुनाती. म्हणजे भक्ती खरं म्हणजे तिथे फळाला आली असं म्हणायला हरकत नाही. आणि अशी भक्ती ज्याच्या ठिकाणी फळाला आली, देव सांगतात मला फक्त काय पाहिजे, भाव. आम्ही भावाचे पाहुणे. कारण सुदाम्या ब्राह्मण दरिद्री पिढीला पण नाही विसरला, पण क्षणभर विसरला होता. मला काय सांगायचे, क्षणभर विसरला होता. जेव्हा त्या सांगितलं देवा आता आपण आपल्या घरी चला, तर ते वैभवाकडेच पाहत राहिलं. कारण सोन्याची द्वारका होती, द्वारकेकडेच पाहत राहिला. तरी त्याला वाटलं तर जाऊ द्या, जरी सोन्याची द्वारका सोडून चाललो तरी पण जे कपडे होते ते कुणाचे होते, भगवान श्रीकृष्ण एका राजाचे कपडे अंगावर होते. त्या कपड्यांकडे पाहून चालायला लागला. आणखी थोडं पुढे गेले, द्वारपालानं आज्ञा केली म्हणे कपडे काढून घ्या आणि त्यांचे जे मागचे ते आणून फाटकं धोतरची फाटकी कपडे आणून द्या. मग त्याला थोडे डोळेच मिटले. म्हणे पहा म्हणे, लहानपणीचा दोस्त माझी पत्नी सांगते की तुमचा लहानपणीचा मित्र, गुरुग्रहीचा मित्र द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण द्या म्हणे तुम्हाला काय तेच देईल. तर म्हणे कपडेसुद्धा उतरवून घेतले. अरे आजचा समाज बरा, कमीत कमी जुने कपडे तरी देतो, हे जुने घेऊन जा म्हणे असं. पण जुने पण देवाने त्याला दिले नाही. पण जेव्हा ते जसे तेवढे क्षणभर, बरं का महाराज, मला काय सांगायचं आहे, माणसाला म्हणजे क्रोध कुणाचाच गेला नाही, पण क्रोध किती असावा, क्षणभर असावा. लोभ किती असावा, क्षणभर असावा. मोह किती असावा, क्षणभर असावा. पण ह्या गोष्टी जाणाऱ्या नाहीत, पण त्या क्षणभर असाव्यात. मग क्षणभर त्याला त्या ठिकाणी फक्त असं वाटलं, फक्त असं वाटलं. आणि पुन्हा त्याने काय केलं, नाही विसरला. जसा तो त्या बाहेर निघाला दरवाज्यातून आणि पुन्हा देवाचं भजन करायला त्याने सुरुवात केली. आणि जेव्हा सुदाम नगरीकडे आला आणि पाहतो तर त्याला असं वाटलं की मी कुठेतरी भांबवून कुठेतरीच गेलो आहे म्हणून. पाहिलं तर सगळं सोन्याचीच ती नगरी होती सुदाम देवाची. मला काय सांगायचं आहे की देवानं द्यायचं ठरवलं तर तो फक्त काय करतो, शुद्ध भाव पाहतो. त्याचा भाव शुद्ध होता. शुद्ध भाव देखून या नगरी असं, म्हणजे भाव शुद्ध होता. पण क्षणभर त्याला वाटलं की पहा म्हणे एवढं असून सुद्धा, पण क्षणभर सुद्धा वाटू नये. क्षणभर वाटलं होतं नारदाला, काय म्हणे एवढे समन चांगले आमचे रात्रंदिवसाचे समन, 16,108 बायका देवाच्या. पहा म्हणजे सैन्यासाठी सुद्धा अशा अवस्था आहे. नारदाला वाटलं की काय देव म्हणे, देव दयाल दयाल करी सकळांचा सांभाळ. कसला सांभाळ करतो म्हणे देव, असाच नागडा फिरतो म्हणे मी, न बायका न पोरानं संसार.
पण देवाला कधी लाज वाटली का एखादी घेऊन जा 16,108 पैकी तुला आवडेल ती ने म्हणे फक्त क्षणभर. मला काय सांगायचं फक्त क्षणभर असं वाटलं आणि लगेच नारदी झाली. 360 पोरा नारदाला झाली. नारदाची अतिशय विटंबना झाली, अतिशय अवस्था कठीण झाली आणि मग देवाला शरण गेला आणि देवाने सांगितलं सरोवरात जाऊन बुडी मारली. पुन्हा ती 360 पोरं गेली, त्याची नारदी गेली, पुन्हा तो नारद झाला आणि विहार करायला लागला. तर मला काय सांगायचं की एकदा शुद्ध भाव निर्माण झाल्यानंतर पुन्हा मात्र क्षणभर सुद्धा कोणता मागचा विचार करायचा नाही. क्षणभर सुद्धा मोह आपल्या ठिकाणी होता कामा नये याचा विचार करून आणि एक वेळ आपण भगवंताचं भजन करूया.
भावासाठी लागे पाठो पाठी. म्हणजे थोडक्यात की ज्याच्या ठिकाणी शुद्ध भाव आहे त्याच्या पाठीमागे देव लागतो. तर धावत चाले मागे मागे, असलं का? आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं तर आमच्या किसन बाबांनी सांगितलं की 36 वर्षे नाथान घरी होते. भाव ज्याचा शुद्ध झाला. अर्जुनाकडं घोडे धुळीत होते, त्याचं कारण काय होतं? त्याचा शुद्ध भाव होता. असं का? म्हणजे देव उगीच कुठेतरी कामधंदा करत नाही, कुठेतरी कुणाची तरी सेवा करत नाही. देवाने ज्यांची ज्यांची सेवा केली, ज्यांची ज्यांची चाकरी केली देवाने, बळीराजाकडे अद्याप आहे. अद्याप देवाचे पांग फुटलेले नाहीत. कारण त्याचा नंबर जेव्हा स्वर्गात लागेल, म्हणजे बळीराजा जेव्हा इंद्राच्या खुर्चीवर इंद्रपद त्याला जेव्हा प्राप्त होईल त्यावेळेला देव सुटला. बरं का? उलट आम्ही म्हणतो की सगळ्यांनी आराधना करायला पाहिजे की एकदाचा त्याचा तो काय म्हणतात ते अनुकंपा, अनुकंपातील नंबर त्याचा एकदाचा तिकडे स्वर्गात लागो आणि आमचा देव त्याच्या ऋणातून सुटो. लक्षात आलं का? मला वाटतं चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्याचा नंबर लागणार नाही, कुणाचा राजा बलीचा इंद्रपदासाठी. आणि म्हणून आपण सुद्धा देव होण्यासाठी कोणत्याही प्रकारे प्रयत्न करायचा नाही. आपल्याला देवाच्या पलीकडे जायचं आहे. जन्ममृत्यूची रहाटे आपल्याला चुकवायचे पा. आणि जेव्हा शुद्ध भाव आपला होईल त्यावेळेला देव आपल्या पाठीमागे म्हणजे थोडक्यात की हात धरून पाठीमागे लागेल. काय करेल? आपलं अरे हात धरून माझ्या मागे लागला आहे. म्हणजे हात धरून लागला आहे का? तो हात धरून लागला नाही, पण त्याला जनिवनी तोच दिसतो. कोण? शत्रू. मला काय सांगायचं आहे? तसं भगवंताला कोण दिसतो? जो भक्त आहे, जो माझा भक्त आहे. भावेविन भक्ती, भक्तीविन मुक्ती, बलेविन शक्ती. म्हणजे भाव असेल तर भक्ती होईल, भक्ती असेल तर मुक्ती प्राप्त होईल. आणि अशी भक्ती किंवा भक्तीने होणारी जी मुक्ती, त्या मुक्तीपर्यंत आपण आलेलो आहोत. मी नेहमी सांगतो की मुक्तीची आशा करू नका. आपलं काय करायचं आहे? चारी मुक्ती तुम्हा जन्मताची प्राप्ती. अरे 4 मुक्ती तुम्ही सायुज्य मुक्तीला प्राप्त झालात म्हणून मनुष्य देव. सायुज्य म्हणजे आता तुम्ही म्हणजे आयुष्य घेऊन आलेला आहात. कशासाठी? देवाच्या भक्तीसाठी. आणि सायुज्य मुक्तीच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे? अखंडिता मुक्ती मागू लागा, जे अखंडित आहे. आता ह्या 4 मुक्ती खंडित आहेत, एकापासून एक खंडित आहे, साखळी नाही त्यांची. बरं का? जशी देहाची साखळी आहे, जागृती स्वप्न सुटी तुरी यांची साखळी आहे, तशी म्हणजे मुक्तीची साखळी नाही. प्रत्येक मुक्ती वेगवेगळे, प्रत्येक मुक्तीचं अधिष्ठान वेगळं आहे आणि प्रत्येक मुक्तीचा जो सहवास आहे तो वेगळा आहे. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. आपलं कुठे जायचे? अखंडिता. म्हणजे अखंडित म्हणजे सतत रात्रंदिवस देवाच्या सान्निध्यात राहून आपल्याला याच डोळा आणि भोगू मुक्तीचा सोहळा. आणि तो सोहळा प्राप्त करून देण्यासाठी म्हणजे देव भावासाठी लागे पाठोपाठी आणि एका जनार्दनी भेटी देतो देव. आणि असा जो आहे त्याच्या मागे लागून देव प्रत्यक्ष त्याला भेट देतो. म्हणजे आतापर्यंत आपण जर विचार केला, भेटीचा विचार केला, शबरीला भेट दिली, गोकाला भेट दिली, जिथे मागे एक वेळ सांगितलं होतं अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा आणि मंदोदरी या म्हणजे एक भारताचं दैवत आहे पंचकन्या. आणि नुसत्या पंचकन्या नाही तर त्या कोण आहे? पतिव्रत आहे. लक्षात का? आणि त्यांचा आपण जर म्हणजे आपण त्यांच्या मुळाकडे आलो तर म्हणजे पतिव्रतेचं नेमकं लक्षण काय आहे? आपण पण संभ्रमात पडू. म्हणजे अहिल्या देवी काय शिळाहून पडली होती आणि त्याच मार्गाने प्रभू राम येऊन प्रभू रामाच्या पदस्पर्शाने, मला काय सांगायचे म्हणजे प्रत्यक्ष प्रभू रामाने अहिल्या देवीला भेट दिली आणि तिचा उद्धार झाला, ती वैकुंठात गेलेले. त्याचप्रमाणे म्हणजे भिल्लीन जी होती आपली, ती भिल्लीसुद्धा म्हणजे अग्निप्रवेश करून तिलासुद्धा मोक्ष प्राप्त झालेला आहे. मोक्ष म्हणजे जो कायमचा सुटला. मोक्ष म्हणजे तर मुक्तीसापेक्ष मोक्ष नाही सांगत बरं का. मुक्तीची दुसरी बाजू मोक्ष आहे. तो मोक्ष आपल्याला त्या पदाला नेऊन सोडणार नाही आहे. जो मोक्षाच्या पलीकडची जी संज्ञा, त्या संज्ञेविषयी आपण मोक्ष शब्द वापरतो.
आणि तो मोक्ष सर्वांना म्हणजे थोडक्यात की विदुराला प्राप्त झाला, तोच मोक्ष अर्जुनाला प्राप्त झाला, उद्धवाला प्राप्त झाला. मैत्रेय ऋषी जेव्हा महाराज फार महाभारतातला विषय पाहिला तर उद्धवाची आणि विदुराची जेव्हा भेट झाली, विदुराला काहीच माहीत नव्हतं. विदुराला विचारलं, मग कसं काय चाललंय आता, पांडवांचं काय चाललंय, कौरवांचं काय चाललंय. अगदी ओक्साबोक्शी रडायला लागला उद्धव. म्हणजे काय सांगायचं, सगळे गेले, युद्धामध्ये कोणी शिल्लक राहिला नाही. आणि आहेत ते सुद्धा प्रभास तीर्थाला समुद्रात द्वारका बुडवलेले आहे. भगवान श्रीकृष्ण निजधामाला गेलेले आहेत. हे सगळं सांगितलं. पण जाताना देवाने उद्धवाकडे निरोप ठेवला होता की मैत्रेय ऋषीला सांगितलं होतं की मी आता निजधामाला जातो, पण फक्त विदुराला सारनाम दे, मला काय सांगायचं आहे. आणि हा निरोप उद्धवाने विदुराला सांगितला. आणि उद्धव निघून गेल्यानंतर विदुराने मैत्रेय ऋषीची भेट घेतली, मैत्रेय ऋषीकडून, आणि ते सारनाम प्राप्त करून आणि आपल्या जीवनाचा उद्धार केला. आम्हाला एवढंच सांगायचं आहे की ते नामप्राप्तीसाठी आपल्याला आपण जर भाव शुद्ध केला तर देव आपल्या पाठीमागे लागेल. कशासाठी की ते नाम घे, ते नाम प्राप्त करून देण्यासाठी देव आपल्या पाठीमागे लागेल. आणि नुसता पाठीमागे लागणार नाही तर प्रत्यक्ष आपल्याला भेटसुद्धा देईल. आणि देवाच्या भेटीतील जो आनंद आहे तो अगदी आगळा आणि वेगळा आहे. आणि तो आनंद प्राप्त करण्यासाठी फक्त आपल्याला आपल्या जीवनामध्ये सद्गुरू की संता वाचून या नाम नये हाता साधने साधिता कोटी गुण. आपण किती प्रयत्न केले तरी ते नाम आपल्याला प्राप्त होणार नाही. ते नाम प्राप्तीसाठी आपल्याला संतांना शरण जावं लागेल. एक वेळा आपण भजन करूया. ज्ञानेश्वर माऊली सर्व मंडळी आज या ठिकाणी आमच्या